स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, पुरुषोत्तम मासानिमित्त आपण अधिक मास महात्म्य यामधील अध्याय श्रवण करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 16वा याचे श्रवण करणार आहोत. यामागील 1 ते 15 अध्याय देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तेव्हा सर्वांनी या श्रवण सेवेचा जरूर लाभ घ्यावा व चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहावे. चला तर मग सेवेला सुरुवात करूयात. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना आणखी काही प्रश्न केले. स्वामी, अधिक मासामध्ये काही लोकांना स्नान करणे सुद्धा शक्य नसते. मग त्यांना स्नानादी कर्माचे फळ आपोआप मिळेल असे कोणते व्रत करावे व त्या उपासनेने त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल असे काहीतरी व्रत तुम्ही सांगा. विष्णू म्हणाला, उत्तम प्रश्न केलास प्रिये. अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा. कृष्ण 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 असे सतत नाम घेत अधिक मास घालवावा. हरिकीर्तनामुळे मनुष्याचे पितरही उद्धरून जातात आणि तो स्वतःही तरून जातो. ते भगवद्गीतेत म्हणतात, माझी भक्ती करतात ते सर्व पापातून मुक्त होतात. वेद, इतिहास, पुराणे, शास्त्रे यांचे ज्ञान झाले, चंद्रायणादी व्रते केली, तीर्थयात्रा केल्या, देवळे बांधली, कितीही मोठी दाने दिली आणि कृष्णाची जर भक्ती केली नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. कलियुगामध्ये हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे. सर्व दुष्टपणा, नाना प्रकारची पापे जाऊन मनुष्य मोक्षात जातो. लक्ष्मी मातेने विचारले, आणखी एखादे अद्भुत फलदायी व्रत करण्यासारखे आहे का? त्यावर भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, अन्नदान हे नामस्मरणासारखे महत्त्वाचे दान आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ असते. अन्नाने लोकांचे प्राण वाचतात. अन्नामध्येच सर्व बळ असते. अधिक मासामध्ये तर अन्नदानाचे आणि उपवासाचे महत्त्व फार आहे. योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावे, त्याची क्षुधा भागवावी आणि स्वतः महिनाभर उपास करावा किंवा एक पंधरवाडा उपास करावा. 6 रात्री 3 रात्री किंवा एकाड एक दिवस उपवास करावा. धारणे पारणे या पद्धतीचा उपवास करावा. त्याने मोठे भाग्य प्राप्त होते. भगवान विष्णूंनी एक कथा सांगितली. नर्मदेच्या तीरी महिष्मतीमध्ये तापसी नावाचा एक ब्राह्मणी राहत असे. ती अधिक मासामध्ये नेहमी उपवास करायची. तिची मैत्रीण शुद्ध होती. तिला कोड आले होते. तिने हिला विनंती केली की तुझ्या पुण्याईचा थोडा अंश मला अर्पण केलास तर माझा हा कोडाचा जो रोग आहे तो निघून जाईल. त्या तापसीने आपल्या एका दिवसाच्या उपवासाचे पुण्यफल तिला दिले. ती सखी तत्काळ दिव्य देह धारण करून स्वर्गामध्ये गेली. तेथून काशी येथे ती सुंदर देवतेच्या रूपामध्ये राहिली. चंद्रेश्वरी असे तिचे नाव आहे आणि लोक तिच्या दर्शनाला नित्य जात असतात. श्रोते हो, हीच कथा आपण ओवी स्वरूपामध्ये पुढे श्रवण करूयात. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, वैकुंठनाथा सच्चिदानंद रूपप्रिया समर्था, भवतापहारका भगवंता विश्वार्थिहर्ता आहेस तू. यास्तव लोक उपकारार्थ तुझ लागी प्रश्निते यथार्थ. अधिक मासी स्नानाधिक कर्मार्थ जे का समर्थ असती पै. त्याही शुभ कर्म करावे काही की ज्या एकेची कर्मे लवलाही. स्नानादी कर्मांचे फल सर्वही प्राप्त होई निश्चये. आणि अंती सायुज्य मुक्ती लाभे जेने सकळा निश्चिती. ते शुभ कर्म दयाळा संप्रती कृपा करुनी मज सांगे. ऐसी श्रीची प्रश्नवाणी ऐकोनी बोले शारंग पाणी. प्रिय लोकानुग्रहकारिणी उत्तम प्रश्न केलासी. तरी सकळ नारी नरांचे अतिप्रिय होय जेने साचे. आणि सर्वदा सर्व दानांचे तैसेची नेमांचे फल लाभे. आणि सर्व यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होय जेने सकळ. तैसेची जेने दुरित मळ जाती समूळ संपोनिया. आणि सर्वदा अशक्तासी भवतारक निश्चयेसी. त्यातूनही विशेषे अधिक मासी सकळ फळांसी देत जे. ते सर्व कर्माधिराज नामक यद्यपि असे रहस्य अधिक. तरी मी तुझला सकळीक सांगतो ऐका आदरे. अधिक मासाची ठाई स्नानादी कर्मे करण्याविषयी. शक्ती नसेल जया देही हरिनाम त्यांनी जपावा.
कोणत्याही प्रकारे करून करावे भगवत नाम संकीर्तन, तेने सर्व काम परिपूर्ण होती जाण निश्चय. कृष्ण कृष्ण ऐसे सतत जे कलियुगा माझी बोलत, तया आयुत यज्ञांचे यथार्थ आणि कोटी तीर्थांचे फल लाभे. पूर्ववया माझी जो नर सुची धार्मिक सावधांतर, हरी कीर्तन करी निरंतर तोची सत्पुत्र जाणावा. तो त्या कीर्तने पितरां लागून सदा त्राही पुनरकापासून, म्हणून वेदज्ञ महामुनी पुत्र त्यासीच बोलतात. ना तरी सुकुरीसी कुमर सतशः होती पुष्ट शरीर, परी ते नरक प्रिय थोर भूमिसी भार सर्वही. गोमती माझी स्नान करीत आणि मग कृष्णाचे नाम गात, तयाच्या देशीही यमदूत न प्रवेशती कदापि. आणि जे नर यथाधिकार भगवद्गीता निरंतर पठती ऐकती साचार, ते मुक्त होत निश्चये. नीच योनीत जन्मले असोनी जे मम भक्ती करीती अनुदिनी, ते सकळही या त्रिभुवनी पवित्र जाण सिंधुजे. विप्रकुळी उद्भवून जे का होते मदभक्तिहीन, ते म्लेच्छ स्वभावी पूर्ण अत्यंत हीन अपवित्र. या कलियुगा माझारी मदभक्त जेथे वास करी, तो यद्यपि कुदेश असला तरी पवित्र निर्धारी जाणीजे. इंदिरे, या कलिसम चांग नाहीच नाही अन्य युग, जेथे कीर्तने स्मरणेची सवेग पद अव्यंग लाधते. श्री हत्यारी राजघातक विश्वासघातकी सर्वापहारक, बालघाती ग्रामदाहक भ्रूणहा आणि मातृगामी. सुरापी सर्व निंदक गोघ्न मातृपितृ हत्यारी कृतघ्न, गुरुतल्पगामी मार्गघ्न आणि इतर महापापिष्ट जे. ते आणि अन्यही पापीजन श्रीराम हरी श्रीकृष्ण इत्यादी संकीर्तन करून मुक्त होती निश्चये. जरी ऋगाची चारी वेद भले परमश्रद्धेने अभ्यासिले, किंवा तयांचे प्रेम सगळे व्याख्यान केले निरंतर, की धर्मशास्त्रादी चिंतिली, की योगशास्त्रे अभ्यासिली, की सेतिहास पुराणे सगळी विवारली सर्व काळ. कृत्र चांद्रायणादी तप, की नाना मंत्रांचे केले जप, की सप्तद्विपदी भूदाने अमुप सर्व काळ चालविली. की केली गजाश्वरथ दाने, की देवालयादी प्रतिष्ठापने, की केली क्षेत्र तीर्थाटने, तरी तर काय उपयोग. सर्वेश्वर कृष्ण भगवान तया स्मृती जे अनुदिन, तै कलियुगी संपूर्ण साधिले जाण निश्चये. हे कलियुग अत्यंत घोर सर्व दोषांचे घर साचार, परी या माझी भूमीवर एक गुण थोर आहे पै. येथे अन्य कर्म न करिताही केवळ भगवत कीर्तनेच पाही, बंधमुक्त होऊनी लवलाही मोक्ष सदना पावती. यास्तव गुणज्ञ आर्यलोक कली लागी प्रशंसती देख, येथे हरिकीर्तनेच निशंक स्वार्थ सकळीक लाभती. पद्मालय काय वर्णू फार हेची सांगतो वारंवार, कलियुगा माझी जीवनसार हरिनामाची एक असे. तया विन इतर कर्मा ही उत्तम गती नाहीच नाही, म्हणून सकळी सर्वदाही हरिनामाची जपावे. सकळ धर्मांनी विवर्जित ऐसे कलिघोर अत्यंत, या माझी जे हरिभक्त होत किंवा गात हरिनामे, आणि विशेष अधिक मासा भीतर श्रीकृष्णादी नामे सुंदर, जे स्वये स्मरती निरंतर किंवा स्मरविती दुसऱ्यांसी, ते या जगी सर्व मनुष्यात कृतकृत्य आणि सौभाग्यवंत. घोर कलियुगही तयांप्रत नच बाधीच कदापि. इंदिरे, शिव आणि कृष्ण हे दोघेही एकची असती जाण, दोघातुनी कवनाचेही भजन करिता समान फल असे. म्हणून शिव शिव की कृष्ण कृष्ण इत्यादी कजे नाम कीर्तन, तेनेची सर्व पापदहन होते तत्क्षण कलियुगी. जरी पुण्यकर्मे असती अनेक, परी या घोर कलियुगी सुरेख, संपूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तनाची असे पै. सकळ पाप हरण्याविषयी हरिनामी जितुकी शक्ती राही, तितुके पाप करण्याविषयी पातकी नाही समर्थ. सर्व शास्त्रांचा वारंवार विचार करिता निघाले सार, की नारायणची निरंतर घ्यावा गावा सकळी की. दुष्टचित्ते हरिस्मरता बोहरी होय सर्व दुरिता, नेणोनीही अग्निस्पर्शिता जाळीच सर्वथा जैसा पै. नारायण नाम सुंदर जो नर बोलिला एकवार, तेने शतकल्प निरंतर स्नान केले सर्व तीर्थी. ऐशी भगवान नामाची थोरी, म्हणून हे मतप्रिय सुंदरी. शक्ता शक्ती कली माझारी नित्य हरिनामाची जपावे, आणि विशेष अधिक मासात भगवान नामेच जपावी सतत, तेने स्नानादिकांचे फळ यथोक्त प्राप्त होय निश्चये. सर्वरूपी जो भगवान त्या प्रती जे मानव निरंतर स्मरती, तया धर्म कामार्थ मुक्ती हस्तगत होती तत्काळ. अधिक मासी एक वार हरी ऐसाच केला उच्चार,
तेने मोक्षासी जावया सत्वर बांधिला कमर जाणीजे. ऐसा हरिनाम महिमा भला श्री विष्णूने लक्ष्मीशी कथिला. तो ऐकोनी ती कमळा पुनश्च तया ते पुसतसे. लक्ष्मी म्हणे हो देवाधिदेवा दयासागरा श्री केशवा. तुम्ही नाम महिमा आघवा मज उत्तम कथिलाची. तथापि पुन्हा काही किंचित दुजे अद्भुत सांगा मज प्रत. की जे अधिक मासे केल्याने समस्त केले ऐसे होईल पै. विष्णू म्हणे हे नंददिनी तू सर्वदा आनंददायिनी आणि सर्वानुग्रहकारिणी दयाद्रष्ट दृष्टी आहेस. तरी जे सर्व तपात निर्मळ श्रेष्ठ अव्यय तपसोज्वल. यदा चरणे नर सकळ पापा तत्काळ नाशिती. आणि सर्व धर्मांचे फळ पावून अव्यय पदा जाती जयान. ते तुझ लोकानुग्रहणार्थ पूर्ण सांगतो ऐके सुंदरी. कमल भवंडा माझारी अन्नाची श्रेष्ठ निर्धारी. सकळ प्राण्यांचे प्राणधारी अन्नाची असे केवळ. अन्नी राहती लोक सकळ अन्नाची सर्वांचे वीर्यबळ. संपूर्ण देवतामय सोज्वळ अन्नाची निर्मळ त्रिशुद्धी. ते अन्न दान दिधले जेने जगी काय न केले त्याने. जपतोपयोग अनुष्ठाने सर्वही केली जाणीजे. गुणी दरिद्री किंवा क्षुदित या कोणासी जो अन्न देत. तेने आत्मसुख भोग सिद्ध्यर्थ केली यथार्थ सर्व कर्मे. जेने निष्कामत्वे बहिले यकिंचित अन्नदान केले. तेने सांसारिक दुःख सगळे त्यागुनी घेतले मोक्षपद. किंवा सकामत्वे ही यकिंचित अन्नदान कोणी करीत. तरी सर्व कर्मांचे फळ त्याप्रत हस्तगत होय निश्चये. ऐसे अन्नदानाचे महिमान म्हणून ते नित्य कीजे जाण. अधिक मासी संपूर्ण उपवास व्रत करावे. प्राणप्रिय अधिक मासात जे करीती उपवास व्रत. त्याचे मोक्षादी सर्व मनोरथ पूर्ण होत निर्धारे. सर्व मासोपवास अथवा एक पक्षोपवास करावा. की षड्रात्र त्रिरात्र किंवा एकांतरोपवास कीजे. अथवा एकदरी उपोषण अधिक मासी करावे जाण. जैसे जयाच्या शक्तीचे मान तैसेची तेने आचरावे. नर नारी की कुमारी की वृद्ध अथवा असली ज्वरी तरी तै अधिक मासा भीतरी एक उपवास कीजेच. आणि विशेषतो विधवांनी इतर सर्व कर्मे त्यागुनी अधिक मासी उपवासाचरणी सादरता राखीजे. येथे एकही उपवास करिता यह परत्री होय धन्यता. याचे विषयी पुरातन कथा एक तुझं आता सांगतो. पूर्वी नर्मदा नदी तीरी महिष्मती नाम नगरी. तापसी नामे अति सुंदरी ब्राह्मणी एक वसतसे. ती तपस्या परायण सर्वदा करी सदाचरण. आणि अधिक मासी उपोषण नित्य नेमे चालवितसे. स्त्रियेची सखी काम करणारी कोणी एक होती शूद्र नारी. ती दैवे होनी कुष्ठ शरीरी मरणोन्मुख जाहली. तै तापसी प्रति हस्त जोडूनी म्हणे हे मम प्रिय साजनी. मी तो आता मृत्यू लागुनी स्वाधीन जाण झाले असे. परिजन्मतः आजपर्यंत पुण्यकर्म नाचरिले किंचित. म्हणून पुढे मग दुःख बहुत भोगणे प्राप्त होईल पा. तरी सकळे तू स्वसुकृतातून किंचित मत पुण्य दे मज लागून. जेणे मी उत्तम सुख भोगून भवाब्दी तरुण पार पडे. तू अत्यंत दयाळू ब्राह्मणी म्हणूनच केली ही विनविनी. तरी तव सख्य केल्याचे जनी सार्थक झनी करी आता. तुझ वाचून हे समयी मज तारणार कोणी नाही. ऐकोनी तापसी हृदयी करुणा पूर्ण जाहली. आणि पूर्वी जे मलमासात केले होते उपवास व्रत. त्यातून एकोपवासाचे समस्त फल तिये सर्पिले. संकल्प करोनी तत्काळिक तियेच्या हस्ती सोडले उदक. तो स्वर्गातून अलोलिक विमान तेथे उतरले. मार्तंडाहुनी दैदिप्यमान विमानाचा प्रकाश गहन. नाना दिव्य भोग परिपूर्ण माझी अत्यंत विराजती. उर्वशादी देवांगणा माझी करीती नृत्य गायना. मग तया विमानी ती शूद्रांगणा आरूढली तत्काळ. तेथे बहुकालपर्यंत भोगभोगुनी असंख्यात. पुनश्च मेदिनी वाराणसीत काशीस्वर सुता जन्मली. तेथेही सुख भोगुनी अपार देहांती पावली कैलासपुर. पुढे ती लोकानुग्रहार्थ सत्वर देवता सुंदर जाहली. तिचे नाम चंद्रेश्वरी ती अद्यापी आहे काशीपुरी. विभूतजन नानोपचारी सतत ती ते पूजितात. असो प्रिय काय सांगू विशेष अधिक मासीचा एक उपवास. त्याचे फळ त्या शूद्रीस ब्राह्मणी हस्ते मिळाले. तेने ती स्वर्गोपभोग भोगुनी दिव्य देवतात्व ही पावनी. आचंद्रार्क काशी भुवनी वसत आहे आनंदे. ऐसा अधिक मासाचा महिमा कोण पावेल तयाची सीमा. येथे शूद्र ही करील व्रतोत्तमा तरी गती उत्तमा पावेल.
जैसी ती दाशी शूद्री असोन देवता झाली उमेवानी, तैसाच शूद्रही या व्रताचे निशूलपानी सम होईल. यास्तव प्रिये शिरोनंदिनी, शुभेच्छू मनुष्य मात्रांनी, अधिक मासा माझी निदानी एकोपवास करावाच. एवं प्रकारे उपवास व्रत कथिता झाला वैकुंठनाथ. ते ऐकून या लक्ष्मी त्या व्रत पुनरपी प्रश्निती जाहली. ती प्रश्नोत्तर कथा पाहून पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण, तरी श्रोती स्वातक करण सावधान राखीजे. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, षोडशोऽध्याय गोडहा. इति षोडशोऽध्याय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो श्री पुरुषोत्तमाय नमः. श्री कृष्णार्पणमस्तु.